चिंचवड विधानसभा निवडणुकीच्या या ठिकाणी प्रचाराला सुरुवात झालेली आहे। जो तो महाविकास आघाडीचा प्रत्येक या ठिकाणी कार्यकर्ता आपल्या पद्धतीने या ठिकाणी प्रचार करतोय। आपल्यासोबत या शहराच्या शहराध्यक्षा कविताताई आल्हाट आहेत। ताई, कशा पद्धतीने तुम्ही सगळ्या महिला या प्रचारामध्ये उतरल्यात आणि कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे? आम्ही सध्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारात जेव्हा घरोघरी जातो महिलांना भेटतो तेव्हा महिलांच्या मनात प्रचंड असा राग या भाजपच्या लोकांविषयी आहे। कारण जी काही महागाई झालेली आहे, जो काही भ्रष्टाचार झाला आहे, गॅसचे दर असतील किंवा इंधनाचे दर असतील किंवा अन्नधान्यांचे दर वाढलेले असतील, याच्या विरोधात अत्यंत महिला ह्या आक्रमक झालेल्या आहेत आणि महिलांचा अतिशय आम्हाला सपोर्ट आणि पाठिंबा महिला आम्हाला जाहीर करतायत। आम्ही काल जवळजवळ 2-3 एरियामध्ये राहटणी, काळेवाडी आणि वाकडी या ठिकाणी गेलो असता महिलांशी चर्चा केली असता महिलांनी तीव्र शब्दात राग व्यक्त या भाजप लोकांचा केलेला आहे। त्यामुळं महिलांचा आम्हाला जास्तीत जास्त असा पाठिंबा मिळालेला आहे आणि महिला स्वतः सक्रिय होऊन आमच्यामध्ये सामील होऊन या प्रचारामध्ये सहभागी होत आहेत। एकीकडे महिला भाजप विरुद्ध त्या ठिकाणी राग व्यक्त करत आहेत, दुसरीकडे लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी निवडणुकीमध्ये लढत आहेत, त्यांना कुठेतरी सहानुभूती मिळेल, ती सहानुभूती कशी तुम्ही कडून काढा? नाही, सहानुभूती म्हणता येणार नाही। कसं असतं, सहानुभूती म्हणायला गेलं तर ही विकासाची खरं तर ही लढाई आहे, सहानुभूतीची ही लढाई नाही आहे। त्याच्या जोरावरती आम्ही प्रचार करतोय। ही विकासाच्या विरुद्ध सहानुभूती असं होऊच शकत नाही। विकास फक्त आणि विकास, पिंपरी चिंचवड जर घडवायचा असेल तर त्याला फक्त विकासाची दिशा देता येईल असं आम्हाला वाटतं आणि आम्ही महिलांपर्यंत त्याच मार्गाने पोहोचतोय की फक्त विकासासाठी आपल्याला ही लढाई लढायची आहे, ना सहानुभूतीच्या जोरावरती। भावनिकता आणि सहानुभूती याच्या जोरावरती निवडणूक न लढता विकासाच्या जोरावरती निवडणूक लढल्या जाणार आहे आणि निश्चितच या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा विजय होईल असं या ठिकाणी कविताताई आल्हाट यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। कॅमेरामन भावंद सिरवाल सह मी अतुल परिषद, आपला आवाज, पिंपरी चिंचवड।